व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, समोरचे मान्यवर, मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं झालीत. त्यामुळे आता काय बोलायचं असं आहे. बरं मगाशी तुळशीदास भोईटेंनी पुस्तकाच्या बद्दल बोलताना असं सांगितलं, की जे काही म्हणायचंय ते पुस्तकात म्हटलंय, त्यामुळे पुस्तक बोलेल आणि त्यामुळे तुम्ही ते वाचताना डोक्यानं वाचा. म्हणजे मला तर हे ना, की लेखकाची हे जे दरडावणं तर मी पहिल्यांदा बघितलं. म्हणजे वाचा म्हणजे नुसतं वाचा नाही, डोक्यानं वाचा. म्हणजे बरं आम्ही म्हणतो उघडा डोळे बघा नीट, ह्यांनी त्याच्या पलीकडे आणखीन जाऊन डोक्यानं वाचा असं सांगितलं आणि सांगितलं मला जे बोलायचंय ते मी पुस्तकात लिहिलेलं आहे. खरं तर मलाही जे म्हणायचंय ते मी प्रस्तावनेत म्हटलेलं आहे. त्यामुळं जेव्हा ते वाचाल तेव्हा त्याच्याबरोबर प्लीज प्रस्तावनाही वाचा असं म्हणून मी माझं भाषण संपवू शकतो. पण मला खरं तर हे पुस्तक जेव्हा तुळशीदासनी दिलं, मला अशा पुस्तकांची आपल्याकडं लिहिण्याची खरं तर फार पद्धत नाही. समकालीन इतिहासाकडं अ, त्याची नोंद ठेवायला पाहिजे ही आपल्याकडं खरं तर जाणीवच नव्हती, जी गेल्या काही काळामध्ये तशी निर्माण होताना दिसते आणि हे फार चांगली, फार महत्वाची गोष्ट आहे. आणि अशी पुस्तकं ही त्यावेळेला त्या काळापुरती नाही, त्याचा फार दीर्घकालीन त्याच्याबद्दलचा फायदा, त्याचा उपयोग होत असतो. आणि कोणत्यातरी टप्प्यावर त्याला एक दस्तऐवजाचं मूल्य येतं, जे माझ्या लेखी फार महत्वाचं आहे. ते या पुस्तकामुळं ते काम झालंय असं मला वाटतं. तुळशीदासचं हे पहिलंच पुस्तक आहे आणि खूप मेहनत घेऊन त्यांनी पुस्तक हे केलेलं आहे. हे जेव्हा तुम्ही पुस्तक बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ग्रंथालीनही ते फार प्रेमानं केलंय आणि त्यामुळं ते पुस्तक वाचताना तुम्हाला म्हणजे त्याचं महत्व काय आहे ते वाचाल तेव्हा लक्षात येईल. मगाशी आशिष जे म्हणाले खरं तर तुळशीदासनी त्याचं जरी पहिलं पुस्तक असलं, तरी फार अनुभव गाठीशी असल्यासारखं त्याचं पहिल्या म्हणजे भाषण पण, त्याच्याबद्दलचं त्याचं जे सगळं प्रमोशन सुरू आहे ते पण आणि पुस्तकाचं शीर्षक पण, हे कसलेल्या लेखकाला साजेसं असं आहे. म्हणजे असं नाही त्याच्यात गंमत अशी आहे, की पुस्तकाचं शीर्षक काय आहे? भाजप जिंकली. उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे आता जिंकलीच्या मध्ये अचंबा पण आहे आणि आनंद पण आहे. एवढं त्यानं पहिल्या भागातनं साधलं. आता पुढचं कशी आणि प्रश्नचिन्ह दिलं. आता ह्यातलं त्याचा अर्थ कुणी कसा लावायचा, हे त्या वाचकांवर त्यानं सोडून दिले. म्हणजे कशी असा प्रश्नही असू शकतो आणि कशी मधला जो एक बेसिक कुतूहल आहे, तेही त्यातनं साधता येतं. तर असं ज्याचं शीर्षकच इतकं व्यावहारिक, इतकं चलाख, त्याच्याबद्दल पुढं काय बोलणार? पण असं आहे की त्यानं आज इथं म्हणजे जी सगळी मंडळी जमवली, हे महाराष्ट्राच्या राजकारणात आता फार म्हणजे पवारांच्या नंतर बहुतेक वैटेच आहेत, की असे किमया करू शकतात. पण त्याच्यात फक्त तेवढ्यापुरतं नाही संपलेलं. हर्षवर्धनजींना वाटतं ते आपल्या बाजूचं आहे. प्रेमजींना तर वाटलं ते आपल्याच बाजूचं आहे. त्यामुळे त्यांनी पुढच्या पुस्तकाचं हिंदी इंग्लिशच्या ट्रान्सलेशनसाठी प्रकाशक देण्याची पण जबाबदारी घेतली. पण पुस्तक जेव्हा वाचाल तेव्हा लक्षात येईल, की ते ना या बाजूचा आहे ना त्या बाजूचा आहे. खरं तर हा काळ असं लिहिणाऱ्यांसाठी सगळ्यात कठीण काळ आहे. आपण खरं तर समाज म्हणून, एक नागरिक म्हणून आपण जे जगत असतो, आपल्यासारखे बहुसंख्य जण हे मध्यम मार्गी आयुष्य जगत असतात. आणि आपल्याला यांचं काही पटतं, यांचं काही पटतही नाही. त्यांचं काही पटतं, त्यांचं काही पटतही नाही. आज गेल्या काही वर्षांमध्ये असं वाटणाऱ्या आपल्या सारख्यांना अवकाशच द्यायचा नाही असं भोवतीचं वातावरण आहे. आणि त्यामुळं तुम्ही आमच्याच बाजूचे असा आणि जर तुम्ही तसे कोणत्याही टप्प्यावर जर वाटलं, की तुम्ही आमच्यासारखे नाही आहात,
तर मग ते तुम्हाला तिकडं ढकलून मोकळे होतात. त्या तिकडच्यांना तुम्हाला घ्यायचंय की नाही त्यांच्यात, याचा विचार त्यात होत नाही. त्यामुळं तुम्ही इकडचे नाही आणि तिकडचे नाही असं करत लोंबकाळणारी जी काही माणसं त्रिशंकू सारखी असतात, तुळशीदासची त्यासारखी अवस्था या पुस्तकामुळं होणार आहे. हे मला माहिती आहे. पण हे असं असणं हे फार महत्वाचं आहे. कारण आपण वाचक म्हणून काय किंवा एक लोकशाहीमध्ये लोकशाहीकडे आदरानं, अपेक्षेनं बघणारे नागरिक म्हणून जेव्हा आपण असतो, तेव्हा आपल्याला कुणाचंच एकाचंच सगळंच पटतं असं होत नाही. पण आज अशी स्थिती आहे, की म्हणजे एकाला आपलं मानलं, की मग बाकी तो काय म्हणतो याच्याकडे न बघता, विचार समजून न घेता, नुसतं गदारोळ करायचा आणि त्याच बाजूचा जय-जयकार करायचा, अशा पद्धतीची जी पद्धत रूढ होतीये, झाली आहे, तर त्याच्यापासून फारकत घेणार असं हे पुस्तक आहे. या निवडणुकीकडं खूप त्यानं धक्का दिला. म्हणजे खरं तर 19च्या दोन्ही निवडणुकांनी सर्वसामान्य मतदार म्हणून, नागरिक म्हणून या देशाचा ब आपण जेव्हा थोडासा विचार करत असू, तर सगळ्यांनाच आपल्याला दोन्ही निवडणुकांनी धक्के दिले. पहिला धक्का लोकसभेच्या वेळेला होता. कारण भाजपनं 400 पारचा नारा दिला होता आणि मधल्या काळामध्ये ज्या पाठोपाठच्या निवडणुका झाल्या, त्यामधला भाजपचा जो परफॉर्मन्स होता, तो असा होता, की जे ते बोलतायत तर ते विथआऊट तयारीशिवाय ते बोलतच नाहीत. असं एक सर्वसामान्यपणानं रूढ झालेली स्थिती होती. आणि तेव्हा जेव्हा भाजप म्हणतं 400 पार, तेव्हा यांच्याकडे काहीतरी आहे, ज्याच्यामुळं ते 400 पार जाणारच असं गृहीत धरलं गेलेलं होतं. त्याला एक कारण असं होतं, की 2014 पर्यंतचं आपल्या देशाचं राजकारण आणि 14 नंतरचं राजकारण यामध्ये जमीन अस्मानाचा फरक झालेला आहे. मोदी आणि अमित शहा हे राजकारणात, दिल्लीच्या राजकारणात, केंद्रीय राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणाचा जो काही पट होता, तो पूर्णपणानं उधळून लावला. आणि दिल्लीचं राजकारण करण्याची जी पद्धत होती, जी मी खूप जवळून आणि मी अशा काळामध्ये बघितली, ज्या काळामध्ये कोएलिशन पॉलिटिक्स आपल्या देशामध्ये रुजत होतं. म्हणजे 95 ते 2000 हा काळ, जेव्हा त्या 5 वर्षामध्ये मला 4 पंतप्रधान बघायला मिळाले. माझ्या आधी 20-20 वर्ष नोकऱ्या तिथं दिल्लीत करणाऱ्या पत्रकारांनाही इतके पंतप्रधान नव्हते बघायला मिळाले, तेवढे मला 5 वर्षात बघायला मिळाले. पण त्या काळामध्ये दिल्लीचं राजकारण जे मी बघत होतो किंवा जे मी बघितलं होतं, तर मला म्हणजे ते फार म्हटलं तर आश्चर्य करायला लावणारं आणि म्हटलं तर अस्वस्थ वाटायला लावणारं असं होतं. कारण तिथं मी हे बघत होतो, की इथं ज्या नेत्यांच्यासाठी लोकं एकमेकांच्या जीवावर उठतात, ते नेते तिथं म्हटलं तर लुटूपुटूचं पार्लमेंटमध्ये भांडतात आणि नंतर गळ्यात गळे घालतात. रात्री एकत्र बसतात, त्यांच्या पार्ट्या होतात. त्यांचे आपसामध्ये माझ्या बहिणीचा हा मानलेला भाऊ आणि याचा त्याचा तो वगैरे असे सगळे त्यांचे हितसंबंध त्याच्यामध्ये म निर्माण होतात. ते वाढवले जातात आणि हे सगळं एक प्रकारे सगळं लुटूपुटूचं आहे की काय असं वाटण्याजोगी स्थिती त्यावेळची मला दिसत होती. जे राजकारण नंतर दीर्घकाळ आपल्याकडे सुरू राहिलं, त्याला मोठा छेद मोदी आणि अमित शहा यांनी दिला आणि मला असं वाटतं, की जर भाजपचं नेतृत्व, मोदी किंवा अमित शहा जे दिल्लीच्या त्या दरबारी राजकारण जे आहे सर्वपक्षीय, त्याच्या पलीकडच्या भाजपच्या कोणत्याही नेत्याकडे जर भाजपचं नेतृत्व असतं, तर ना भाजपला असं यश मिळालं असतं, ना काँग्रेसची जी अवस्था झाली ती झाली असती. भाजपनं हे दोन्ही नेते दिल्लीच्या त्या राजकारणापासून बाहेरचे असल्यामुळं आणि त्या राजकारणाच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये म्हटलं तर आढी किंवा म्हटलं तर त्याचा त्यांना त्यामुळं त्यांनी पूर्णपणानं वेगळं राजकारण जे 24 तासाचं राजकारण आणि फक्त राजकारण, राजकारण, निवडणुका, निवडणुका म्हणजे दुसरा विषय नाही आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि प्रत्येक वेळेला निवडणुकीचा विचार. या पद्धतीचं राजकारण त्यांनी देशामध्ये आणलं, ते रुजवलं आणि ते भाजपच्या म्हणजे प्रत्येक अगदी गाव पातळीपर्यंत नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात बऱ्यापैकी यश आलं. त्यांना यश मिळवता आलं. काँग्रेसचं राजकारण किंवा बाकी जे इतर पक्ष आहेत भाजपच्या विरोधातले, त्यांना ह्याचा
त्यांचं एका पद्धतीनं चालणारं राजकारण होतं, जे इतकी वर्ष यशस्वी झालेलं होतं. यांच्या या पद्धतीच्या राजकारणाला उत्तर द्यायला काँग्रेसला त्यावेळेला पुरेसा वेळ मिळाला नाही आणि आता तो वेळ मिळून त्यातून सावरून नव्यानं पक्षाची या नव्या पद्धतीच्या राजकारणाला तोंड देण्यासाठी जी तयारी असते ती आता काँग्रेसनं सुरू केली आहे. त्याला यश कधी येईल, भाजपला इतकी वर्ष लागली, काँग्रेसला किती वर्ष लागतील तो वेगळा विषय. पण एक वेगळा आपल्या राजकारणाची सगळी दिशा आणि दिशेपेक्षा सुद्धा त्याचा सगळा पोत भाजपनं बदलवून टाकला. मोदींचं म्हणजे मोदींवर कितीही टीका करता आली, तरी मला एका गोष्टीच्या बद्दल मोदींचं म्हटलं तर कौतुक, म्हटलं तर नवल वाटतं ते हे, की या देशाचा जो काही तोंडवळा म्हणजे हा देश सेक्युलर आणि असा जो होता, तो पूर्ण देश त्यांनी फिरवून हिंदुत्ववादी करण्यामध्ये यश मिळवलं. आता काँग्रेसच्या पुढे मोठं चॅलेंज आहे, की त्याच ताकदीनं त्यांना परत तो बदलून परत त्यांना ज्या पद्धतीचा ज्या विचारांवर काँग्रेसचं विश्वास आहे, त्या दिशेनं करणं खूप मोठं टास्क आहे आणि ते जे राजकारण आज आपल्याकडं रुजलेलं आहे, रूढ झालेलं आहे, त्याला छेद देत त्यांना ते करायचंय. त्यामुळे खूप मोठं चॅलेंज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2024च्या निवडणुकीमध्ये 24च्या निवडणुकांनी मगाशी 19 म्हटलं 24च्या निवडणुकांनी जे धक्के दिले, तर त्यामुळे 400 पार जाणार हे बऱ्याच जणांनी गृहीत धरलं होतं आणि भाजपचं म्हणजे तो पतंग अशाच जागी लडखडत राहिला, की म्हणजे भाजप कशाला विरोधी पक्षाच्या लोकांनाही ज्याच्यामुळं नवल वाटावं किंवा नवल वाटत राहिलं. आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये खास करून भाजपचा जो वारू होता, भाजपचा जो घोडा होता अश्वमेधाचा, तो ज्या 2 राज्यांमध्ये रोखला गेला त्यातलं महाराष्ट्राची भूमिका फार महत्वाची होती आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीमुळं भाजपला चॅलेंज देणारा एक नवा प्रयोग यशस्वी होतोय असं चित्र निर्माण झालं होतं. विधानसभेच्या वेळेला हेच गृहीत धरून सगळेजण आडाखे बांधत होते आणि ते आडाखे पूर्णपणानं पुन्हा चुकवण्यामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा 6 महिन्यामध्ये अ, चुकलेले आपल्याला पाहायला मिळालं आणि ते चुकवण्यामध्ये भाजपला दुसऱ्या वेळेला यश आलं. तर ते सगळं कशामुळं झालं, तर मुळामध्ये जे आडाखे होते ते चुकले. ढोबळ जे काही आपली गृहीतकं असतात त्यावर आधारित असे ते आडाखे होते. तर ते कशामुळं चुकलेचा एक-एक विषय घेत या पुस्तकामध्ये तुळशीदासनी त्याची मांडणी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये भाजपनं किंवा महायुतीनं वेगवेगळ्या योजनांचा पाडलेला पाऊस म्हणजे की तुम्हाला नको नको म्हणेपर्यंत तुमच्या घरामध्ये योजना आणून पैसे तुमच्या बँक अकाउंटला कसे जमा होत राहतील हे पाहण्यापासून ते तुमच्या दारामध्ये सरकार नेऊन तुम्हाला उज्ज्वला योजना, घराची योजना, शौचालय जे तुम्ही मागत नाही तेही देण्याचा जो सपाटा लागला त्याचा झालेला परिणाम एकीकडं. दुसरीकडं एक वर्ग जो होता ज्याला हिंदुत्वाच्या बद्दलचं फार आकर्षण होतं त्यांच्यासाठी योगींना आणून इथं कटेंगे-बटेंगेवाल्या घोषणा देऊन केलेलं ध्रुवीकरण असेल आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ऑडियन्सला आपल्या बाजूनं खेचण्यामध्ये भाजपला यश आलं. म्हणजे आपल्या हिंदी सिनेमा यशस्वीपणानं जे हिंदी सिनेमा तयार करतात, त्यांचं जे कौशल्य असतं, की थिएटरमध्ये एकाच वेळेला वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड असलेले, वेगवेगळ्या बुद्ध्यांकाचे लोक एकत्र सिनेमा बघत असतात आणि सगळ्यांना समाधान देणारा असा काहीतरी कंटेंट त्यातनं त्या निर्माता दिग्दर्शकानं निर्माण केलेला असतो आणि सगळेजण खुश होऊन आनंदी होऊन काहीतरी पदरात पडल्याचा एक असं समाधान घेऊन थिएटरमधनं बाहेर पडतात. तर ते जे कसब आहे, ते या निवडणुकीमध्ये भाजपनं साधलं आणि त्यामुळं प्रत्येकाला काहीतरी त्यांना जे हवंय त्या प्रकारचं देण्यामध्ये आणि त्यातून आपल्या म्हणजे युतीच्या पदरामध्ये मतपेटीत त्यांच्याकडे जाण्यामध्ये, घालवण्यामध्ये त्यांना यश आलं. ते कसं आलं, कसं झालं याचं मला असं वाटतं, की या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकरणातून आपल्याला ते पाहायला मिळतं, ते वाचायला मिळतं आणि त्यामुळं ते ते खूप उपयोगी आहे. म्हणजे आता राहुल गांधींचे खूप आहे.
निवडणूक आयोगाच्या बद्दलचे, वाढलेल्या मतदानाच्या बद्दलचे, तर ते जसे दिले तसंच त्याचं निराकरण करणारे आणि त्याच्यामध्ये अ, फार कसं तथ्य नाही, हे सांगणारं जशी मांडणी त्याच्यात आहे, तसंच मगाशी हर्षवर्धनजींनी जसं सांगितलं, की व्होट जिहादचं जे काही एक निर्माण केलं गेलं लोकसभेच्या नंतर भूत, ज्याचा फायदा विधानसभेला भाजपनं आणि महायुतीनं आपल्या पदरात पाडून घेतला. तर तेही कसं व्होट बँक, व्होट जिहादचं सगळं जे भूत निर्माण केलं होतं, तेही कसं अर्थहीन होतं, हेही त्यांनी या पुस्तकामधून दाखवून दिलेलं आहे. तर त्यामुळं म्हणजे ज्याला जे वाटेल त्याला ते असं न करता या निवडणुकीमध्ये खास करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय पद्धतीनं विषय आले, काय पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज आखल्या गेल्या, संघ लोकसभेच्या निवडणुकी वेळेला फारसा अ, सक्रिय नव्हता, तो विधानसभेच्या वेळेला कसा सक्रिय झाला वगैरे अशा जेवढ्या गोष्टी चर्चेमध्ये आपल्या येतात, येत नाहीत अशा सगळ्याबद्दलचं उहापोह या पुस्तकामध्ये तुळशीदासनं केलेलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं, की हे पुस्तक फार महत्वाचं असं आहे. अ, निघणार आहे तुम्ही निघताय. तर त्यामुळे हे फार महत्वाचं पुस्तक आहे. निवडणुकांच्या बद्दल खरं तर आपण गेल्या 75 वर्षामध्ये जिथून सुरू झालो आणि जिथपर्यंत आलो, तो खरं तर फार म्हणजे तो प्रवासही खरं तर खूप थक्क करणारा आहे. जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या आपल्याकडे हल्ली म्हणजे निवडणुकांच्या इतक्या फेऱ्यांमध्ये मतदान वगैरे असतं, तेव्हा 7 फेऱ्या कशासाठी वगैरे असं होतं. पहिल्यांदा जेव्हा लोकसभेचं मतदान झालं, तेव्हा ते जवळपास 4-5 महिने मतदान चाललेलं होतं. त्यावेळेला ज्या मतदार याद्या आता मतदान कसं करावंच्या बद्दलचा अ, म्हणजे परत मतपत्रिका, मतदान यंत्र नकोत वगैरे. तर इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी त्या काळामध्ये होऊन गेलेल्या आहेत. सुकुमार सेन नावाचे पहिले आपले चीफ इलेक्शन कमिशनर होते. पहिल्या करणं हेच इतकं मोठं टास्क होतं आणि जेव्हा नेहरूंनी सुकुमार सेनचे मोठे मॅथेमॅटिशियन होते, त्यांना जेव्हा ही जबाबदारी दिली, तर जवळपास 2-3 वर्ष लोकं तेव्हा ते मतदान याद्या तयार करत होते आणि पहिल्या याद्या जेव्हा तयार झाल्या, तेव्हा ग्रामीण भागामध्ये तर असं होतं, की म्हणजे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लोकं मतदानाला गेले, तर त्यांना मतदानापासून परत पाठवलं. कारण मतदार याद्यांमध्ये त्यांची नावं नव्हती. का नव्हती? तर काही ठिकाणी आता असं आहे, की बच्चूची आई अशा नावानं मतदार त्याची नोंद झाली किंवा हुकूम सिंगची बायको. तर असं असं सगळी ती नावं काढा, हे करा, खूप मोठा टास्क होतो. त्याच्याबद्दलची मतदार जी पेट्या होत्या, त्या मुंबईतच बनल्या होत्या. गोदरेजला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. आणि त्या त्या ज्या मतपेट्या होत्या, तर त्यावेळचं मतदान असं होतं, की मतदार आज जाईल. सुकुमार सेनांचं त्यावेळचं हे होतं, की चिन्ह पाहिजेत कारण आपला मतदार अशिक्षित आहे आणि त्याला नावं वाचून नाही कुणाला मत द्यायचं ते कळणार. तर मग चिन्ह आली आणि पद्धत अशी होती, की मतपेट्यांवर समजा त्यावेळेला चिन्ह होतं काँग्रेसचं जे काही, मतपेटीवर ते चिन्ह लावलेलं असतं आणि मतदारानं आपलं मत समजा काँग्रेसला मत द्यायचं तर काँग्रेसच्या मतपेटीत जाऊन टाकावं. ज्याला समाजवादी पक्षाला काय समजा स्वतंत्र पक्षाला मत द्यायचं त्यानं जाऊन स्वतंत्र पक्षाच्या मतपेटीत आपलं मत टाकायचं. कम्युनिस्टांना आपल्या मतपेटीत टाकायचं. असं करत ते मतमोजणी पण वर्षभर जवळपास चालली. म्हणजे असं खूप पेटी बंद त्याच्यातनं आलं आणि असं इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि तिथून आपण आज या टप्प्यापर्यंत आलेले आहोत. तर आपलं निवडणुका बदलल्या, निवडणुकांचं तंत्र बदललं, आपले मतदारही बदलले, आपले राजकारणीही बदलले आणि जेवढे राजकारणी बदलले त्याच्यापेक्षा जास्त मतदार बदलले. मगाशी तुम्ही उल्लेख केला, की झोपडपट्ट्यांचा उल्लेख येत नाही आता. तर असं आहे, की पूर्वी हा एक सर्रास आरोप असायचा, की झोपडपट्ट्यांमध्ये पैसे देऊन मतं विकत घेतली जातात. आज अशी स्थिती आहे, की सोसायट्यावाले म्हणजे घरं रंगवून घ्या, फ्लेवर बॉक्स टाकून घ्या. त्यामुळं ती जी त्यामुळं
इतकं सगळं बदलून गेलेलं आहे आणि या असल्या सगळ्या बदलांसकट आपली लोकशाही जी काही चालू आहे ती चालू आहे. जो प्रश्न मगाशी उपस्थित झाला, की आव्हान तर हे आहेच, की ही लोकशाही अशीच आपण चालू द्यायची, त्यात बदल करायचे तर म्हणजे बदल करणं ही परत फार मोठी गोष्ट आहे. आणि राजकारण्यांच्या बद्दल म्हणजे सगळे इथं बसलेले आपले जरी मित्र असले, तरी राजकारण्याच्या बद्दल ते जे वापरतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हल्ली पत्रकारांबद्दलही त्याच भावना आहेत. म्हणजे ते काही नाकारण्यात पण राजकारण हे आता असं एकमेव क्षेत्र आहे, की आपल्याला दीपक असं आहे का कुणी म्हणजे पाहण्यामध्ये अभ्यासात, की राजकारणात आलाय आणि गरीब झाला. तर म्हणजे तो जिथं असतो प्रत्येक निवडणुकीनंतर तो कसा वर जात राहतो, हे आपण पाहतो. त्यामुळे राजकारण बदललंय आणि मतदारही बदलले. या सगळ्या लोकशाही पुढची आव्हानं मात्र वाढत